31 आणि नववर्ष स्वागतासाठी लाखो पर्यटकांनी रविवारी रायगडमध्ये गर्दी केली। अलिबाग, मुरुड, काशीद, नागाव, किहीम, दिवेआगार येथील किनाऱ्यांवर पर्यटकांची जणू जत्राच फुललेली आहे। सरत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांनी समुद्रकिनारी हजेरी लावली। दिवेआगार किनाऱ्यावरून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। 2023 वर्षाची ही शेवटची संध्याकाळ सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई, पुणे, ठाणेसह महाराष्ट्रातील असंख्य पर्यटकांनी रायगडच्या समुद्र किनारपट्टीला पसंती दिली आहे। सध्या मी आहे श्रीवर्धन मधली दिवेआगार या किनारपट्टीवरने आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते पर्यटक दाखल झालेले आहेत। अशी काहीशी परिस्थिती रायगडच्या सर्व समुद्र किनाऱ्यावर आहे। अलिबाग असेल, मुरुड असेल, काशीद असेल, दिवेआगार आणि श्रीवर्धन या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी एन्जॉयमेंट करतेवेळी पाहावयास मिळत आहेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आजची शेवटची संध्याकाळ काही वेळातच सूर्यास्त होईल आणि उद्या नव्याने सूर्योदय होईल। म्हणजेच आजचा शेवटचा दिवस आणि उद्या 2024 वर्षाचा सूर्योदय होईल। या दोन्ही क्षणांचा साक्षीदार होण्यासाठी असंख्य पर्यटक हे रायगडमध्ये दाखल झाले आहेत। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। मी खूप एन्जॉय केलं। समुद्राचं पाणी, शांत हवा आणि वेगवेगळ्या राईड्स। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि उद्या नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत। खूप आनंद वाटतो आहे। सगळं खूप मस्ती केली। वेगवेगळ्या राईड्स, बनाना बोट, उंटावरची राईड, घोड्याची सवारी, सगळ्या राईड्स एन्जॉय करतो आहोत आणि खूप मजा येते आहे।